तुला समजत नाहीये की तुला समजूनच घ्यायचं नाही ना, हेच मला कळत नाही. तुझ्याकडे कारण नेहमीच होती ग. आधी काय तर तो लहान होता, आता काय तर तो टीनेजमध्ये. तुझ्या त्या रिसर्च आणि थिअरीज तुझ्याजवळ ठेव. हे जे मी बोलते ना, हे मी एकटी बोलत नाहीये, हे सगळ्यांचं ऑब्झर्वेशन आहे. अगं तो स्वतःच्या मेंदूचा वापरच करत नाहीये. काही झालं की आई, काही झालं की आई, तू ठरवणार ते तो करणार. अगं तो डिसिजन तो केव्हा घेतो, जेव्हा तू त्याला सांगतेस की चिंटू हे तुला ठरवायचंय बरं का. म्हणजे स्वतःचा डिसिजन घेण्यासाठी पण तो तुझ्या डिसिजनची वाट बघतोय. हे बघ, ही अशी एक केस झालेली मी बघितली आहे स्वतः, म्हणून तुला अलर्ट करते. समीरचा मित्र असाच होता. आई सांगेल ते. डिवोर्स तर झालाच झाला, त्या काकू पण 2 वर्षांनी हार्ट अटॅकने गेल्या. आता भ्रमिष्ठासारखा फिरतो. डोकं चालत नाही त्याचं, काय करू, सांगणारं कोणी नाही ना आता. उद्या चिंटूची ही अवस्था होऊ नये ना, म्हणून सांगते मी काळजीपोटी. मी कुठे म्हणते की मी खूप ग्रेट पॅरेंट आहे. इव्हन तू जेव्हा चिंटू लहान असताना मी तुला बघायचे, तुला मी एका आयडियल पॅरेंट सारखं बघायचे. काही वर्षांनी मला तुला हे सांगायची वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं. अगं तू प्रयत्न तर कर. होत नाही होत नाही असं नसतं. मी सांगायचं काम केलं. तू आणि तुझा मुलगा, शेवटी तुमचं भविष्य तुमच्याच हातात.